अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या झी नाट्य गौरव 2017चा रंगारंग सोहळा 30 मार्च रोजी पार पडला। यावेळी 3 पायांची शर्यत, मग्न तळ्याकाठी, अमर फोटो स्टुडिओ आणि कोड मंत्र या व्यावसायिक नाटकांनी विविध विभागांमधील पुरस्कारांवर मोहर उमटवली। तेव्हा आजच्या नाट्यरंजन मध्ये पाहूयात झी नाट्य गौरव पुरस्कार पटकावलेल्या विजेत्या कलाकारांसोबत केलेली खास बातचीत आणि जाणून घेऊयात या प्रसंगी त्यांनी काय मनोगत व्यक्त केलंय। मी एका कॅटेगरीमध्ये नॉमिनेट झालेले असताना एक वेगळाच पुरस्कार मला मिळाला आणि मोस्ट नॅचरल परफॉर्मर ऑफ द इयर आणि मला नेहमीच छान वाटतं की मला या गोष्टीसाठी माझे प्रेक्षकही खूप अप्रिशिएट करतात की मी त्यांच्यातली वाटते, नॅचरल वाटते, कुठचंही अभिनिवेश न आणता काम करते असं मला सगळेजण कॉम्प्लिमेंट्स देतात आणि झीनी आज एक ट्रॉफीच्या रूपाने हा पुरस्कार मला दिला आणि मला खरंच खूप छान वाटते, जे की यावर्षीचं माझं लाडकं नाटक, माझी निर्मिती कोड मंत्र त्यासाठी मला मिळालं आहे आणि भरभरून आनंद झाला आणि सरप्राईज मिळालं याचा आणखीन एक छान। संपूर्ण झी गौरव नाट्य सोहळ्यामध्ये नाटक सादर होताना, हे नाटक सादर करताना ज्या पूर्ण टीमचं कॉन्ट्रिब्युशन होतं आणि वैयक्तिक बक्षिसं कोणाला मिळतात कोणाला नाही मिळत, परंतु हे एकच बक्षीस असं असतं की जे सगळ्यांना उत्तर आहे, ते दर्जाला उत्तर आहे, ते सातत्याला उत्तर आहे, ते व्यावसायिक रंगभूमीच्या प्रगल्भतेला उत्तर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एकच पारितोषिक आहे, पण ते सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे। 3 चीयर्स फॉर मग्न तळ्याकाठी हिप हिप। बरेच दिवसांनी सुयोगचं नाटकाला एक पुन्हा एकदा नामांकनमध्ये बघताना खूप बरं वाटलं होतं। 6 नॉमिनेशन्स होते आणि 6 पैकी 4 मिळाले, ॲक्टर, ॲक्ट्रेस, सेट आणि डिरेक्टर 4 महत्त्वाचे मिळाले। खूप बरं वाटतं आहे। प्रॉब्ली पुढच्या वर्षी असंच काहीतरी 3 नाटकं असतील आणि त्यात सर्वोत्कृष्ट नाटक आपलंच असायची मी आशा धरतो। अमर फोटो स्टुडिओ हे नाटक खरं तर सुबकतर्फे आणि कला कारखानातर्फे प्रोड्यूस केलं आहे आम्ही आणि त्याला इतके अवॉर्ड्स मिळाले, तर विनोदी नाटकाचं अवॉर्ड मिळालं आहे हे थोडंसं आम्हाला सरप्राईज होतं। म्हणजे मी त्यांना एक अत्यंत गंभीर असं नाटक दिलं होतं, पण त्यांनी त्याचं विनोदी नाटक केलं की काय असं मला, पण ऑल सेड अँड डन मला खरंच खूप आनंद होतो। मनासारखं नाटक करून आम्हाला अवॉर्ड्स मिळू शकतात हे याच्यानी खरं तर आम्हाला व्यावसायिक नाटक याच्यामुळे आमचा खरं तर कॉन्फिडन्स खूप वाढला आहे। आता बघू तो ओव्हर कॉन्फिडन्स होत नाही असं वाटेल आणि पुढं अजून एक कला कारखानाकडनं नाटक करू, सुबककडनं करू, जेही पुढच्या वर्षी कदाचित त्याच्या पुढच्या वर्षी येईल इथे आणि अशीच अवॉर्ड्स घेऊन जाईल। एकतर मला या नाटकासाठी मला विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, ही गोष्ट फार आनंद देणारी आहे, कारण सहसा आम्हा दोघांना फार चकित करणारी आहे। पण जेव्हा मला थोडासा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की कदाचित या नाटकातली भूमिका जी आहे ती एका पद्धतीने या नाटकातला विनोद हा जो आपण पारंपरिक दृष्टीने ज्याला विनोद म्हणतो त्यापेक्षा फार वेगळ्या धाटणीचा विनोद आहे। आमच्या अभिनयाची शैली यात खूप वेगळी आहे आणि त्या वेगळ्या पद्धतीच्या विनोदाला एका अर्थाने परीक्षकांनी प्रोत्साहन देण्यासाठी मला हा पारितोषिक मिळालं असं मला वाटतं। गंमत ही आहे की किती वेगवेगळ्या तऱ्हेने लोक तुमचं नाटक रिसीव्ह करतात। काही लोकांना तुम्ही रडवता आणि काही लोकांना तुम्ही हसवता, इतके की तुम्हाला विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळतो। त्यामुळे ही खूपच मजेशीर गोष्ट आहे आणि फारच प्रोत्साहन मिळालं आहे आज भयंकर। आणि कला कारखानासाठी तर आम्ही म्हणजे मी काहीच शब्दच नाही आहेत माझ्याकडे, इतका आनंद झाला आहे मला। माझं पहिलं हे व्यावसायिक नाटक आहे आणि या पहिल्या व्यावसायिक नाटकातल्या माझ्या भूमिकेसाठी मला हा अवॉर्ड मिळाला, तर थँक्स टू सुनील दादा, निपुण आणि सगळे अमर फोटो स्टुडिओची टीम आणि आम्हाला हे जे एवढे सगळे अवॉर्ड मिळाले ते बघून मला खूप भारी वाटते। प्रत्येक वेळेस जेव्हा मी म्हणतो तसं की त्या पारितोषिकाने अजून हुरूप वाढतो, अजून चांगलं काम करण्याची इच्छा होते, ती तर होतेच होते। आता जरी मी डिक्लेअर केलं असलं की मला याच्यापुढे पारितोषिकासाठी विचार करू नका, तरी माझं काम चांगलं होतच राहील। ते चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळेल मला, आणखीन अजून दुसऱ्या गोष्टीतून मिळेल, दुसरी मुलं चांगलं काम करत आहे हे बघून प्रेरणा मिळेल आणि ती माझ्यासाठी चांगली गोष्ट होईल। आजच्या नाट्यरंजन मध्ये आपण झी नाट्य गौरव मधील विजेते ठरलेल्या कलाकारांसोबत केलेली बातचीत पाहिली। या सर्व विजेत्यांना राजश्री मराठी तर्फे मनापासून शुभेच्छा। तसंच या कलावंतांसाठी आपण ही सदिच्छा नोंदवा या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट सेक्शन मध्ये। मराठी रंगभूमीवरील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी। नमस्कार, मी मुक्ता बर्वे, सबस्क्राईब टू राजश्री मराठी।